नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कसाठी जी बाही डिझाईन करायची आहे तर त्याचं मेजरमेंट कसं टाकायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर आपलं जे ब्लाऊज पीस आहे ते व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. त्यानंतर काट मोजून घेऊ. तर हे काट 5 इंच भरतात. माप टाकताना आपण तयार ब्लाऊजवरून हे माप टाकणार आहोत. त्यासाठी ज्या पण साईजच्या आपल्याला जेवढी बाही पाहिजे त्या साईजचा आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे. त्यानंतर हे ब्लाऊज जे आहे ते शोल्डर पासून या प्रकारे फोल्ड करायचं, म्हणजे जी वरती जी टीप आहे ती शोल्डर वरती, तर त्या टीप पासून आपल्याला हे ब्लाऊज फोल्ड करून घ्यायचं आहे या प्रकारे. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे तर खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि त्यानंतर हे ब्लाऊज आपल्याला ठेवून घ्यायचं आहे या प्रकारे. ब्लाऊज ठेवताना मी एक साईडने जास्त जागा सोडली आहे, कारण की तिकडे आपल्याला दुसरी बाही टाकायची आहे आणि इकडच्या साईडने थोडी सोडली आहे. तर जिथं आपण बाही जॉईन केलेली आहे, जो सेंटर आहे तिथं एक मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या साईडनी एक मार्किंग करून घ्यायची. दुसरी साईड जी आहे आपली ती या प्रकारे आखून घ्यायची. त्यानंतर जो सेंटर पॉइंट जो आहे आपला वरती, तिथूनच आपल्याला ही दुसऱ्या साईडने आपल्याला हे ब्लाऊज टाकून घ्यायचंय. या प्रकारे फिरवून घ्यायचं फक्त, म्हणजे आपल्याला जो बाहीचा शेप आहे तो पूर्ण आपल्याला टाकून होईल. तर व्यवस्थित बघायचं खालच्या साईडने अर्धा इंच अंतर सुटलंय का. तर दुसऱ्या साईडनी पण या प्रकारे मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर हे जे पॉइंट आपण काढले ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. पण जॉईन करताना थोडासा असा वरच्या साईडने आकार देऊन मग जॉईन करून घ्यायचे, डायरेक्ट सरळ जॉईन करायचं नाही. त्यानंतर हा आकार टाकून झाल्याच्या नंतर आपण अगोदर आकार टाकताना एकदम लाईट टाकला होता, तर तो थोडासा आपण डार्क करून घेऊ. तर हे जे मेजरमेंट आपण जेव्हा टाकतो तो आपल्या जो टेलरचा चॉक असतो त्या चॉकनेच टाकायचं. जर डायरेक्ट ग्लास पेन्सिलने टाकलं आणि जर काही चूक झाली तर ते आपल्याला पुन्हा रफ करायला जास्त प्रॉब्लेम येतात. त्यानंतर हे जे खालच्या साईडने जे बाहीचं माप टाकले तिथून 2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि या प्रकारे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा जो आकार आहे तो इथं एकमेकांना जॉईन करून घ्यायचा. सेम याच प्रकारे दुसऱ्या साईडनी पण 2 इंच अंतर सोडायचं. पुन्हा लाईन देऊन जो बाहीसाठीचा शेप आहे तो एकमेकांना जॉईन करून घ्यायचा. या प्रकारे आपल्या इथं बाहीसाठीचं माप टाकून झाले. तर आपण आता दुसऱ्या बाहीसाठीचं माप आपल्याला टाकायचंय. तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात अगोदर हे जे आपण मार्किंग केले ते डार्क मध्ये ड्रॉ करून घ्यायचं. बाही जॉईन करताना एक आकार छोटा असतो आणि एक मोठा असतो. त्यासाठी एक साईडने छोटा आकार देऊन घ्यायचा, त्यानंतर दुसऱ्या साईडने मोठा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे मोठा आकार तर आपण दिलेलाच आहे, पण एकाच्या साईडने थोडासा खालच्या साईडने आकार द्यायचा. त्यानंतर ही जी मार्किंग केलेली आहे ती डार्क करून घ्यायची.
या प्रकारे पूर्ण जी मार्किंग केलेली आहे आपण ती डार्क करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाहीसाठीची मार्किंग करायची, तर त्यासाठी पुन्हा ब्लाऊज पीस जे ब्लाऊज आहे आपल्याला ते ठेवायची गरज पडणार नाही। त्यासाठी काय करायचंय, ही जी मार्किंग आपण केली ती डायरेक्ट या प्रकारे ब्लाऊज पीस फोल्ड करून घ्यायचा। आपली मार्किंग आतल्या साईडने गेली पाहिजे। त्यानंतर त्यावरती या प्रकारे टॅप करायचं, ज्यामुळे काय होईल, आपण जी मार्किंग केली आहे तर ती खालच्या साईडनी बरोबर ट्रेस होईल। या प्रकारे बरोबर छापल्या गेली ती खालच्या साईडनी। ही थोडी लाईट मध्ये दिसते, तर चॉकच्या साहाय्याने आपण हिला डार्क करून घ्यायचं। इथं आपण जो आतल्या साईडने आकार दिलेला आहे, तर त्यावरती आपल्याला चॉकच्या साहाय्याने या प्रकारे असं आखून घ्यायचंय। यामुळे काय होतं, आपला वेळ पण वाचतो आणि पटकन आपलं आखून होतं। तर या प्रकारे इथं आपले बाहीला वर्क करण्यासाठी आपल्या बाहीवरती तर मेजरमेंट टाकून झालंय। तर यानंतरचं जे आपल्याला वर्क करायचंय तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा।